नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर या घरामध्ये देवाची पूजा करण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून दिवसाची सुरुवात होते. तर ही छोटीस ही पूजा करते आणि मी आज आले आहे सोलापूरमध्ये पाहुण्यांच्या घरी. आता मी तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देते. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल अर्चना, तर तिचे मिस्टर आहेत हे. तर भैया आता हिची वेणी घालायला लागलेत मुलीची, आणि ही आहे दिव्या. तर सकाळी यांच्या स्कूलची गडबड चालू आहे. इकडे अर्चनाचा स्वयंपाक चालू आहे. आता तिचे डबे वगैरे करायची घाई चालू आहे. तोपर्यंत भैयानी तिची वेणी घालायला लागलेत. आता इथं अर्चना स्वयंपाक करते तोपर्यंत हे भैया तिची वेणी घालतात, आणि प्रत्येक जण इथं आपापली कामं करतात. त्यामुळे इथं घाई गोंधळ गडबड असं काही व्हायचं कारण नसतं. प्रत्येक जण आपापले काम जे काय आपल्याला ठरवून दिलेले आहे ते सगळे जण आपापले काम करतात. तर इथं आता आमची मजा मस्ती सुरू आहे. दिव्याची चेष्टा करत होते, बाबा असंच असतंय काय म्हणून. आता माझं इथं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे झालेली, आणि इथं आत आले तर इथं सई देवपूजा करत होते. स्कूल साठी जाण्यासाठी सगळी रेडी झालेली, आणि इथं किती छान तिनं पूजा केलेली आहे. सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं मांडून. विशेष म्हणजे दररोज पितांबरीने घासून वगैरे ही पूजा, देव घासून पूजा करते. खूप छान हिनं पूजा केली. आता ही जागा आदेशसाठी नवीन आहे, तरी एकदम बिनधास्त खेळतोय तो. आता इथं मुलांची स्कूलला जाण्यासाठी काही गडबड सुरू आहे, आणि दिव्या इथं स्वतःचा युनिफॉर्म स्वतः इथं प्रेस करते बघ. स्वतःची कामं मुलांनी स्वतः केली, म्हणजे एवढी छोट्या छोट्या कामातून सुद्धा आई वडिलांना किती मदत होती. आणि हे बऱ्यापैकी सर्व कामं मुलं ही स्वतःची स्वतःच करतात, आणि त्यातून देवपूजा करणे, रांगोळी काढणे. हे तिघी जण बहीण भाऊ आहेत, सई, दिव्या आणि अजिंक्य. अजिंक्य हा लहान आहे. त्याला आजूच म्हणतात सर्वजण घरात. तर इथं आतमध्ये सई देवपूजा करते तोपर्यंत बाहेर दिव्याने इथे छान रांगोळी काढलेली आहे. इथं थोडा स्पेस शिल्लक आहे, तिथं सुद्धा त्यांनी त्या जागेचा पुरेपूर वापर केलाय, आणि इथं कडीपत्ता, पेरू अशी फळांची झाडं लावलेली आहेत. मसाला आणि पान आहे इथं का हे? कैचं पान आहे हे. पानं किती मोठी झाली ती बघा की. ही खालची काढलेली आहेत का? आता संक्रांतीला काढली असते. होय. होय, पण छान वाटतंय तेवढंच आपलं. हे पेरूचं झाड आहे ना. कढीपत्ता, गवतीची आहे. आ वा, काय कुठे ह्याचा वेलच बघा किती मोठा होतोय ते. खाऊच्या पानाला चांगलं केलंय बघा तिथं. काय नाही. होय, चांगलं आलंय लवकर ते. आणि हे ही पण अगोदर रेंटनी हे राहत होते, नंतर स्वतःचा प्लॉट घेऊन बांधकाम करून आता राहिला आलेत. एक 4 वर्ष झाले असतील इथं राहिला येऊन त्यांना. शिवजयंती पण जवळच आलेली आहे, म्हणून आज फोटो वगैरे काढायचं, बुलेट चालवायची हे आमचं ठरलेलं आहे. पुढे ते तुम्हाला पाहायला मिळेलच. आता घरातली कामे झाली, नंतर मुलं स्कूलला गेली तर काही निवांतच असते. त्यामुळे इथं नंतर ते ब्लाऊज वगैरे शिवते. झालं, चला फोटो काढले, व्हिडिओ काढले, सगळं झालंय. घरी आलो, मस्त पाणी वगैरे सगळं घेतलं, थंड घेतलं. आता चेंज करते, आणि नंतर आता थोड्या वेळानं आता आम्ही निघतोय पंढरपूरला. काय हा, चला चला चला. तर आमचं आवरलेलं आहे, आणि आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला. तर आता इथून 10 किलोमीटर आहे सोलापूर. तर आता सोलापूरच्या बस स्टँडवर जाणार आहे. सोलापूर टू पंढरपूर. कसा होतोय प्रवास बघूयात. चला चला, वे टू भुर. काय करा दीदीला. बाय 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 करा दीदीला. हा, चला 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 चला. ड्रायव्हर आमचा.
इथं पण बस थांबते तिच्या घराजवळ, पण नको म्हटलं, मुलं ही बरोबर आहेत आणि लांबचा प्रवास आहे, जागा भेटते न भेटते म्हणून आम्ही स्टँडवर गेलो आणि बस लगेचच मिळाली. पण सोलापूरहून पंढरपूरकडे यायचं म्हटलं तर जास्त बस आहेत, बसची काही कमी नाही. आणि तिथे गेलं तरी आधीच असं खेळायचं चालू होतं. कुठेही जाऊ द्या, आम्हाला खेळायलाच पाहिजे असते. चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.